कारण त्या दिवशी आपण पाहिलं तर आपला सर्वांचा लाडका खेळाडू हरीश घरत यांनी मात्र अखेरचा श्वास घेतला होता, आपल्याला सोडून गेला होता. त्याचंच गीत आपल्यापर्यंत पोहोचलं गेलं. मात्र आजचा दिवस देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आज आपण महिलांचा या ठिकाणी एंट्री पाहिली आपण या ठिकाणी महिलांची. जवळपास 50 महिलांना या स्पर्धेच्या माध्यमातून साड्या वाटप केलेल्या आहेत. मात्र महिलांचा अभिमान आणि महिलांचा सन्मान म्हणजे सावित्रीबाई फुले आणि त्यांचा आज स्मृती दिवस आहे 10 मार्च 1997 रोजी, म्हणजे बरोबर आजच्या दिवशी सावित्रीबाई फुले आपल्यातून निघून गेल्या होत्या. आज त्यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आजचा दिवस खूप महत्त्वपूर्ण आहे महिलांसाठी. लक्षात ठेवा मित्रांनो, 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला होता आणि जवळजवळ मित्रांनो सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांनी जवळपास 1848 रोजी महिलांसाठी पहिली शाळा उघडली होती. मॅचचा इशारा होतोय पंचांकडून, त्यामुळे नक्कीच आजचा दिवस देखील खूप महत्त्वाचा आहे महिलांसाठी. मॅच ऑन. सामन्याला ठिकाणी सुरुवात होत आहे. पहिला चेंडू टाकताना मेघनाथ गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू फुलटॉस ऑन साईडला चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलं जात आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मिस्टर विकास कडून. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. धावसंख्या झालेली आहे ती 2. सुरुवात झाली नारंगी या टीमच्या खेळीची. खातं खुललं गेलं नारंगी या टीमचं. वेलकम राईस संघ, आपलं हार्दिक स्वागत. प्रवीण गावड अनेक रेकॉर्ड या खेळाडूच्या नावावर आहेत. यावेळेस स्वीप करतोय चेंडूला. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. 1 धाव नक्कीच मिळेल. सर्वाधिक अर्धशतक, सर्वाधिक षटक आणि सर्वाधिक धावा या खेळाडूच्या खात्यावर आहेत. पहिलं हाफ सेंचुरी नक्कीच या मोसमातील देखील प्रवीण गावड यांची आपण पाहिली मालजीपाड्याच्या मैदानावर, ज्या ठिकाणी आपण प्रफुल्ल यांची सेंचुरी पाहिली होती. आणि सर्वात महत्त्वपूर्ण इनिंग घोडबंदरच्या मैदानावर आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधली प्रवीण गावड यांनी खेळली होती. ते अपील आहेत. दोन्ही पंच चर्चा करतायत. आणि मी विक्रमादित्य का म्हणतोय, कारण प्रवीण गावड यांचा जो विक्रम आहे एका मालिकेमध्ये 832 धावा, तो विक्रम आतापर्यंत कुठल्याही संघातील खेळाडूने तोडला नाहीये. 500-600 आकड्यापर्यंत प्रत्येक खेळाडू गेलेला आहे. मात्र 832 धावा 23 स्पर्धेमध्ये. त्यावेळी 23 स्पर्धा नसायच्या मानव, तुझ्या माहितीसाठी 18 स्पर्धा असायच्या आणि त्यावेळेस त्या 832 धावेचा विक्रम प्रवीण गावड यांचा. इस बात OUT आउट बॅटची एच. आणि यावेळेस नारंगी टीमला पहिला धक्का. मिस्टर किशोर बॅक टू द पॅव्हलियन गॉन. जबरदस्त या ठिकाणी आपण हा कॅच पहिला. एसटीच्या मागे कोण आहे तर नक्कीच टेनिस क्रिकेट पटलावर ज्यानं आपल्या नावावर एक शतक लिहिलं आहे तो खेळाडू आपल्याला एसटीच्या मागे पाहायला मिळतो, जितू शेळके. क्या बाद आहे. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. मेघनाथ घरत आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय मिस्टर मनोहर या खेळाडूला आपण या ठिकाणी पाहतोय. आज हवेचा थोडासा वेग आपल्याला दुसऱ्या दिशेने पाहायला मिळतोय. थांबून खेळतोय यावेळेस. नक्कीच लाईन त्यांनी लेंथ पाहिली आणि त्यानंतर पाहिला आपण तर हा वेग देखील चेंडूचा बरोबर आपल्या डोक्यामध्ये फिट केला. बॅकफुटला आला आणि चेंडूला उडवला इनफिल्डच्या वरून. जबरदस्त फटका मनोहरच्या बॅटमधून येतोय. हा ब्रँडेड चौकार. 4 धावा. त्यांनी टॉस बॉक्सच्या इकडे यायचं आहे. भरत पाटील, जितेंद्र पाटील, मनोज पाटील, सचिन पाटील, हेमंत गरत, मुकेश पाटील, प्रशांत बालचंद्र पाटील, नागेश पाटील, प्रशांत देवनाथ पाटील, नवीन गरत, सचिन पाटील, भुलेश गरत, मयूर पाटील, अमित पाटील, संजय पाटील आणि मकरंद म्हात्रे यांनी टॉस बॉक्सकडे यायचं आहे.
एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी पूर्ण झालं आहे. धावसंख्या फलकावर झालेली आहे ती म्हणजे 7. 19 जानेवारी बरोबर शुक्रवार सन्माननीय गजानन डाकी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्तानं आपण जी स्पर्धा वाघवेलच्या मैदानावर पाहिली होती त्या वाघवेलच्या मैदानावर या मोसमातील पहिलं टायटल हे नारंगी संघानं उचललं होतं आपल्या हातामध्ये. तो दिवस होता 19 जानेवारी शुक्रवारचा दिवस होता आणि ते एक पहिलं टायटल या मोसमातील नारंगीच्या हाती आलेलं आहे. मात्र 2015 आणि 2016चं वर्ष कोण विसरणार. एक दबदबा या संघानं निर्माण केला होता. सर्वाधिक जेतेपद या संघानं आपल्या बाजूने खेचली होती. सर्वाधिक जेतेपद या संघानं पटकावली होती जेपी. मात्र मागच्या वर्षी आपण नवा इतिहास पाहिला, नवा संघ पाहिला. राई संघानं सर्वाधिक जेतेपद. मात्र यावर्षी कोण. कारण यावर्षी रेसमध्ये बरेच जण आहेत. यावर्षी रेसमध्ये मानव जर पाहिला आपण तर बरेच जण रेसमध्ये आहेत. कारण यावर्षी 2 राईकडे आहेत, 2 वाघवेलकडे आहेत, 2 उमेदवारांकडे आहेत आणि 2 मालवणीकडे आहेत. त्याच्यामुळे रेस ही मोठी रेस आहे. मात्र या रेसमध्ये नंबर 1 वर कोण जाणार. षटक क्रमांक 2 जितू शेळके उडून ट्रॅकवर यावेळेस पहिला चेंडू ऑन साईडला चांगल्या प्रकारे टोलवला गेला. डीपला प्रोडक्शनला फिल्डर्स त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मी का म्हटलं कारण आत्तापर्यंत 14 वर्ष समालोचन करतोय आणि 14 वर्ष समालोचन करताना नक्कीच मी तो दिवस मी कधीही विसरू शकत नाही आहे. कारण अनेक आपण हाफ सेंचुऱ्या पाहिलेल्या आहेत टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सेंचुरी नवीन तू कधी पाहिलेस. टेनिस क्रिकेटमध्ये सेंचुरी एका इनिंगमध्ये या मुलाच्या नावावर आहे आणि या मुलाची ती खेळली पाहिली मी. गोलंदाज जितू शेळके 20 चेंडू आणि 100 धावा या खेळाडूंना बनवल्या होत्या. कोलशेत प्रीमियर लीगमध्ये तोच खेळाडू आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. याच्या बंधूनं 21 चेंडूमध्ये 100 धावा. एक शेर तो एक सव्वा शेर. म्हणजे छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया भी सुभान आला. अशा प्रकारचं आपण कोलशेत प्रीमियर लीगमध्ये पाहिलं होतं आणि ती प्रथम ती म्हणून पहिली मॅच मी म्हणजे माझ्या आठवणीत अजूनही आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. प्रवीण गावडे समोर गोलंदाजी करतोय. जितू शेळके. धावा झालेल्या आहेत त्या 9. कारण आपण अर्धशतकं भरपूर पाहिलेत मानव. हॅट्रिक भरपूर पाहिलेत आपण. 6 वेळा षटकार मारणारे खेळाडू देखील आपण भरपूर पाहिलेले आहेत. यावेळेस बॅकफूट पंच पॉइंटच्या दिशेने चेंडूला खेळला गेला. डीपला मोहन घरत आहेत त्या ठिकाणी. एकच धाव. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 10. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. नेक्स्ट मॅच उमेदवार वर्सेस राही. त्यासाठी मी म्हटलं महिलांना दिनेश भाऊ की ज्या काय भाज्या कापायचं असेल, ज्या काय कांदे टॅमॅटो गाजर जे काय कापायचं लवकर कापून घ्या. अहो त्यांनी कधीच कापून ठेवले. त्यांना माहित आहे तेवढं त्यांचं लक्ष आहे ड्रॉवर काय कोणची मॅच कवायला बसले नाही येऊन बघा मांडवल त्या. धावा झालेल्या आहेत फळकावर त्या म्हणजेच 14 धावा. आणि खरोखर ज्या तुम्ही साड्या दिलेल्या आहेत ना दिनेश भाऊ या साड्यांचं देखील खूप महत्त्व आहे. कारण आजचा दिवस मी म्हटलं की सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतींना उजाळा देणारा आजचा दिवस आहे. त्यांनी पहिली महिलांसाठी शाळा ओपन केली होती लक्षात ठेवा. त्यामुळे आजचा दिवस महिलांसाठी खूप महत्त्वाचा आहे. आज महिला पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून त्याच वेगाने पुढे चाललेले याचं सर्वश्रेय आपण सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांना द्यायला हवं. आज कुठल्या क्षेत्रात महिला नाही आहे सांगा मला तुम्ही. सगळ्या क्षेत्रात महिला आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 14. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं हे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शेवटचा चेंडू या इनिंगमधील या षटकामधील शिल्लक. इथं आगमन झाले देवनाथ पाटील यांचं. वेलकम देवनाथ पाटील काका. आपलं खूप खूप स्वागत करतो. व्यासपीठावर येऊन बसायचं आहे आपण. लगेच त्यांचा सन्मान घेऊन टाका. मनोहर स्ट्राईक एंडला समोर आपण गोलंदाज पाहतोय त्या ठिकाणी मिस्टर जितू शेळके. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळतोय. फाईनचा क्षेत्ररक्षक वेगाने त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करण्यासाठी जातो. एक धाव एका धावेला 2 धावामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. इथे मात्र चुकी होताना पाहायला मिळते. मनोहरला परतावं लागेल डग आउटच्या दिशेनं. दुसरा धक्का नारंगी टीमला. मिस्टर मनोहर गॉन आउट. क्या बात आहे डीजे. खरोखरच मुंबई गुणाची तर मुंबई आगरी कोळ्यांची मुंबई आहे लक्षात ठेवा. आणि आज आपण पाहतो तर भरपूर त्या मुंबईवर अतिक्रमण झालं असं म्हणायला काही हरकत नाही. दिनेश पाटील बरोबर म्हणतायत की
अशी वेळ देखील नक्कीच लवकर येणार आहे की आपल्या आगरी भूमिपुत्र आतापर्यंत कधीही रस्त्यावर उतरले नाहीत. आगरी आणि कोळी बांधव ते कदाचित रस्त्यावर उतरतील. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 15 धावा 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर या ठिकाणी इन्व्हाइट केलं गेलं मिस्टर विकास या गोलंदाजाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर विलास, ज्यानं केलं होतं अनेक गोलंदाजांना खल्लास दहिसरच्या मैदानावर. तो खेळाडू मिस्टर विलास खेळपट्टीवर. हे गाणं सध्याच्या घडीला भरपूर चर्चेत आहे आणि भरपूर रील बनवले जातात त्या गाण्यावर. मानव काय गाणं वाजवलं आमच्या डीजेनं? गौतमी पाटील, सबसे कातिल गौतमी पाटील. इथे पण आपल्याला सबसे कातिल बरेच बघायला मिळतील दुपारनंतर. यावेळेस चॉप केलं गेलं चेंडूला पॉईंटच्या दिशेनं वेगानं चेंडू ट्रावला होता ना, त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं. एक धाव तर वेगानं दुसऱ्या साईड शूट होते प्रवीण गावड. स्ट्राईक एंडला थ्रो. 2 धावा मात्र या ठिकाणी आरामात पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 17. प्रेक्षकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. रविवारचा दिवस, सुट्टी आहे आज आणि अनेक ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. नायगावच्या मैदानावर देखील 1 लाखाची स्पर्धा सुरू आहे. पांढुरा देखील 50,000ची स्पर्धा 30,000ची स्पर्धा सुरू आहे. जुचंद्रच्या मैदानावर देखील 50,000ची स्पर्धा सुरू आहे. मग इथे आम्हाला पाहायची आहे लेजंडरींची स्पर्धा, ज्यांनी क्रिकेट घडवले अशा खेळाडूंची स्पर्धा आम्हाला पाहिजे आहे. धावसंख्या 17. उन्ह जास्त आहेत लक्षात ठेवा, उन्हाचे चटके बसतात. क्या बात आहे, मी आहे प्रवीण गावड आणि माझा या 40+ मध्ये खूप मोठा रेकॉर्ड आहे दाखवून देताना. सर्वात लॉंगेस्ट फटका मी तर म्हणेल 6 धावा. थँक्यू. जास्त गाणं वाजू नको ना, मनोज तिथे डान्स करेल. मनोजचा काय भरोसा नाही. अंपायरगिरी सोडून तो डान्स देखील करायला लागेल या गाण्यावर. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 23 धावा. जबरदस्त फटका प्रवीण गावड यावेळेस आक्रमक खेळी साकारताना मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू बॅक आणखी एक पुन्हा एकदा मोठा फटका कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रावलतोय स्क्वेअर लेग मध्ये. इथे गेट ऑफ इंडियाच्या काढून चेंडू फरार. चांगल्या ठिकाणी बॅकअप जबरदस्त बॅकअप त्या ठिकाणी केलं गेलं. 2 धावा आणि 2 धावेला कन्वर्ट केलं गेलं 3 या धावेमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 3 न पुढे सरकताना फलकावर धावा येत आहेत त्या 26. नीला समंदर 130 जर्सी कुठे आहे? तिथे नीला समंदर दिसतोय. ब्ल्यू जर्सी दिसते. या ठिकाणी गुलाबाची फुलं कुठे आहेत? धावसंख्या 26. नाहीये. यावेळेस चेंडू चांगल्या प्रकारे टॉस होतोय. थोडंसं चेंडू कट झाला पडल्यानंतर ऑफ साईडला. आणि नक्कीच यंग जनरेशनला आपण पाहतो यष्टीच्या मागे आणि एक अनुभवी खेळाडू आहे. आणि कदाचित थोडंफार का होईना मात्र लेजंड ट्रेनना थोडंसं ट्रेन करताना, आपल्या टीमला थोडंसं ट्रेन करताना आपला जितू शेळके पाहायला मिळत आहेत. जगदीशजी घरात उपखजिनदार आज 12th मॅनच्या भूमिकेमध्ये. ऑन साईडला चांगला फटका आहे. गॅपमध्ये फटका स्ट्रगल करावा लागेल शतरक्षकाला. वाईडिश लॉंग ऑनचा शतरक्षक आला होता चेंडूला अडवण्यासाठी, मात्र चेंडू फरार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. 23ला कोंबर होळी, 24ला आपली होळी आणि 25ला शिमगा धुळीवंदन लक्षात ठेवा. आणि त्याच शिमग्याची आठवण या ठिकाणी करून देतो आमचा डीजे. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे फलकावरती म्हणजे 30-10च्या सरासरीनं नारंगी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये जातोय पाणी
आणि पाणी या वाक्याला देखील खूप महत्त्व आहे. जीवनामध्ये दोन गोष्टी कधीही विसरू नका मित्रांनो. एक म्हणजे पाणी आणि दुसरी म्हणजे वाणी. पाणी ही माणसाचं जीवन वाचवते तर वाणी ही माणसाची नाती टिकवत आहे. त्याच्यामुळे या दोन गोष्टी कधी विसरू नका जीवनामध्ये. धावसंख्या 30. शेवटचे 12 चेंडू असतील. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर दिनेश. षटक क्रमांक 4. पाणी कोणीही घेऊन जाऊ शकतोय. कोळशे टीम तुम्ही देखील तुमच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाऊ शकता आणि नारंगी संघ तुम्ही देखील तुमच्या खेळाडूंना पाणी घेऊन जाऊ शकता. प्रवीण गावड एका बाजूने आपला किल्ला लढवताना आपल्या टीमचा. यावेळेस स्टॅट बॅटेड डाऊन द ग्राउंड साइड स्क्रीनच्या अगदी समोर प्रवीण गावडे यांचा रॅपिड शॉट. चेंडू फरार, चौकार. थँक्यू डीजे. आता रेतीचे धंदे पण बंद झालेत मित्रा. तो देखील नवरा शोधणं खूप कठीण आहे. बिस्तान स्ट्रोक आहे. प्रवीण गावडे यांचा कॅच घेतला जाईल का? प्रयत्न तर केला होता मात्र नाहीये. कॅच त्या ठिकाणी होतो ड्रॉप. आणि एक रेकॉर्ड हा कॅच ड्रॉप झालाय. आणखीन एक रेकॉर्ड मी तुमच्या समोर प्रेझेंट करतोय. दिनेश पाटील, कदाचित तुम्हाला आठवत असेल सर्वाधिक जीवनदान मिळणारा खेळाडू जर मास्टर्स क्रिकेटमध्ये कोण असेल तो प्रवीण गावड. हे सत्य आहे. आणि ज्या ज्या वेळेस प्रवीणला संधी मिळते त्या त्यावेळेस प्रवीणनं त्या संधीचं सोनं देखील केलं आहे. लक्षात ठेवा. आता इतकंच मी म्हणू शकेल की एक मोठी इनिंग कदाचित पाहायला मिळेल का या खेळाडूची. कारण आतापर्यंत मास्टर्स क्रिकेट कागदोपत्री जो इतिहास तुमच्यापर्यंत मी पोहोचवला तो रेकॉर्ड खरा आहे. लक्षात ठेवा. यावेळेस मिड विकेटचं क्षेत्र निवडलं गेला. फटका फसतोय मात्र यावेळेस संधी नाहीये. एकदा संधी दिली होती, दुसऱ्यांदा संधी मिळणार नाहीये. प्रकाश त्या ठिकाणी होता. अप्रतिम असा कॅच कॅरी केला आणि प्रवीण गावड यांच्या खेळीला मात्र पूर्ण विराम त्या ठिकाणी दिला गेला. प्रवीण गॉन आउट. थँक्यू. आज जेपीवर इतकं टेन्शन आहे ना मित्रांनो की आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जितकं प्रेशर नसेल, जितकं टेन्शन नसेल, तितकं टेन्शन आज जेपीवर आहे. कारण त्याला आज राईच्या अगेन्स्ट 11 खेळाडूंची निवड करायची आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे म्हटलं की भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या देखील डोक्यावर जितकं प्रेशर नसेल तितकं आज जेपीच्या टीम कॅप्टन उमेश मांझे यांच्या डोक्यावर आहे. धावसंख्या झालेली आहे ती 36. षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे ते म्हणजेच चौथं. दिनेश जबरदस्त कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, त्यानंतर तिसरा चेंडू आपण पाहिला तर 1 विकेट आणि ती देखील विकेट प्राइजलेस विकेट मिस्टर प्रवीण गावडला पाठवलं डग आउटच्या दिशेनं. काल मी बराच वेळ मैदानामध्ये होतो आणि खास करून थँक्यू जेपी, दिनेश पाटील आणि भरत पाटील त्यांनी सांभाळून घेतलं. धावसंख्या 36. यावेळेसचा पुन्हा एकदा चांगला फटका आपण पाहतोय. कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. गॅप मध्ये आहे. गॅप मध्ये चेंडू फरार. धावा मिळतील 4. चौकार. थँक्यू डीची. यावेळेस बॅट न पुल करण्याचा प्रयत्न. बॅटचा टो लागतोय. चेंडू फाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. स्ट्रगल करताना मात्र चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. हा देखील मिळेल चौकार.
44 धावा फलकावर नारंगी संघ लावतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये चौथं सुरू आहे आणि या चौथ्या षटकातील असेल हा शेवटचा चेंडू, म्हणजे 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या इनिंग विषयी म्हणायचं गेलं तर. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटरनं, मात्र चेंडू यष्टीच्या मागे निघून येतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण फलकावर धावा पाहतोय नारंगी या टीमच्या. प्रथम बॅटिंग करताना जवळपास 3 बाद 44 धावा. या घेऊया आपण डीजे ब्रेक, त्यानंतर येऊया या पुढच्या ओव्हरच्या दिशेनं. डीजे थँक्यू वेलकम जितू, तुझं हार्दिक स्वागत आहे. यारो की यार मधील काय मग थांब ना, फक्त एक ओव्हर आहे, थांब ना, कॅमेरा फिरवता येईल. जितू 1 मिनिट, 1 ओव्हर आहे म्हणजे आपल्याला कॅमेरा फिरवता येईल. 1 मिनिट थांब. राईस संघानं दिनेश पाटीलसाठी एक गिफ्ट आणलं आहे, ते आपण नक्की दिनेश पाटील आपण देऊया, मात्र लाईव्ह टेलिकास्टमध्ये आपण ते गिफ्ट देऊया त्यांना. हॅलो बुलेश पाटील कुठे असतील तर यायचंय आपण. बुलेश पाटील टॉस का बॉस जवळ यायचंय आपण. चांगलं कपडा घालून ये, चांगला कपडा घालून ये. हा ट्रॅक आणि टी शर्ट चांगलं नको नको. राई कॅप्टन आणि वेलमॅन कॅप्टन. चला षटक संपल्यानंतर लगेच टॉस का बॉस मध्ये जायचं. वलक सुक्क छापका काटा करायचा आहे आपल्याला. लगेच मॅचला सुरुवात करायची आपल्याला. आज खूप टाइम जाणार आहे, आपल्याला वेळ कमी पडणार आहे. तत्पूर्वी नारंगा संघाचा योगेश रनआउट होत आला. जरा हवेन गेलता योगेश, थांबला नाही जरा, तसा धावत पोचायचा प्रयत्न केलता पण तो काही पोचला नाही, रनआउट जायला. धावसंख्या 46 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक भेटवस्तू आणली आहे बुलेश पाटील आणि दिनेश पाटील यांच्यासाठी. एक भेटवस्तू राई जम्स पॉइंट राई यांच्या वतीनं या ठिकाणी दिली जाणार आहे. मात्र नक्कीच हे षटक संपलं की आपण नक्कीच त्या सोहळ्याच्या दिशेने आपण जाणार आहोत. बंधू मैदानाच्या आतमध्ये मिस्टर संतोष, रफ अँड टफ बॅटर, आणि आत्ताच्या घडीला म्हणायचं गेलं तर इन फॉर्म बॅटर मिस्टर संतोष आपल्याला खेळपाटीवर पाहायला मिळतोय. धावसंख्या 46 आहे आणि संतोषच्या माहितीसाठी, बंधूच्या माहितीसाठी चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 4. यावेळेस मिस्टर स्टोक आहे, वरून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू हवेत खेळला जातोय मात्र सेफली लँड होईल. चेंडू लँड झाला तो म्हणजे शॉर्ट मिड विकेट रिझन मध्ये, त्या ठिकाणी कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. 2 धावा नक्कीच मिळतील या फटक्यावर. धावसंख्या झाली आहे ती 48. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते अजूनही 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावसंख्येपर्यंत नारंगी संघ पोहोचेल, कुठल्या आकड्यापर्यंत कोळशे संघ नारंगी संघाला थांबवणार आहे. दोन्ही कॅप्टन रेडी आहे त्या ठिकाणी. चला आपण जॅकेट देऊया दिनेश पाटील राईच्या खेळाडूला, कॅप्टन देखील. यावेळेस फटका जबरदस्त, चेंडू फरार, सीमारेषा पार, मिळतील धावा 6. षटकार.
थँक्यू डीचे. इथं कोणी असं पास ना असं वाटतं की पिकनिकला आलो की काय, कारण पिकनिकला आलो की आपलं पहिलं गाणं हे असतं. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 54 धावा. चोपन्न धावा या ठिकाणी आलेल्या आहेत फलकावर. यावेळेस पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केलं गेलं. पॉईंट रिझर्वमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर त्या ठिकाणी वेगानं पूर्ण केली. बंधू डबलच्या कॉल देतोय. या 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण. धावसंख्या 56. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधील. एका साईडला आपण कोळशेद या टीमला पाहतोय तर एका साईडला आपण नारंगी या टीमला पाहतोय. क्या बात आहे. जबरदस्त एम एस स्टाईल मध्ये हा फटका. एम एस कॉफी बुक स्टाईल मध्ये चेंडूला सरळ पाठवून दिलं लॉंग ऑनच्या वरून. काय या इनिंगचा शेवट केला मिस्टर बंधूना. 6 धावेनं मात्र या इनिंगचा केला शेवट. धावसंख्या झाली नारंगी टीमची ती 62 आणि जवळपास 63 धावा विजयासाठी कोळशेत या टीमला. चला यावेळी आपण एक विशेष सन्मानाच्या दिशेनं राई कॅप्टन चला या. थांबवतो दिनेश पाटील तुम्हाला, कारण एक विशेष सन्मान या ठिकाणी करायचा आहे. राई कल्पक पाटील पद्मावती पाणी सेंटर. कल्पक पाटील प्लीज आपण स्टेजवर यायचं आहे. जयेश कडून एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. दिनेश पाटील आणि बुलेश पाटील यांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. जयेशसाठी भरपूर पारितोषिकं लावतात लोक, मात्र आज जयेशनं एक वेगळं बक्षीस आणि एक खास करून एक वेगळं गिफ्ट आणलेलं आहे बुलेश पाटील आणि दिनेश पाटील यांच्यासाठी. क्या बात आहे. चला येऊ द्या राई. या सगळे खेळाडू येऊ द्या राईचे. ही विशेष भेट वस्तू आहे. राई गावाचं प्रेम आहे. बुलेश पाटील दिनेश पाटील आपल्यासाठी. थँक्यू धन्यवाद जम्सबॉन राई. चला जेपी टीम कॅप्टन उमेळमान याच्यासाठी देखील भेटवस्तू आहे. टीम कॅप्टन उमेळमान तुमच्यासाठी देखील भेटवस्तू आहे. भरत राऊत आम्हाला माहिती मोबाईल दिलाय आम्हाला. क्या बात आहे. मोबाईल चांगली गोष्ट आहे ना. सेटिंग तशी आहे ना. चायनावरून मागितलं मी. चायनावरून मागितलं. जेपी तुझ्यासाठी देखील ही भेटवस्तू आहे. एक गिफ्ट आहे आणि खास करून या राई गावाच्या शुभेच्छा आहेत. राईच्या अगेन्स्ट तुला करायचं आहे मात्र तुला शुभेच्छा आहेत. फ्रेंडशिप आहे तुम्हाला शुभेच्छा. चला अख्ख्या टीमला येमू जे मी जॅकेट घाल पटकेन. चल जॅकेट घाल. चला बेस्ट ऑफ लक पपे. तू काल आला त्यांनीच गेला तो मग. चला बेस्ट ऑफ लक भाऊ. चला या. येमू जॅकेट घाल ना तू. फक्त जॅकेट घाल टोपी घाल. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीश घरत यांना विनंती करतोय टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. टॉस उडवण्यासाठी आपण चला जेपी. तत्पूर्वी राई कॅप्टन येतोय. राई कॅप्टनने आपला तुझा पण सन्मान केलाय, आमचा पण सन्मान केला, तुझा टीम सन्मान केलाय, तो म्हणजे अख्ख्या टीमचा सन्मान केलाय ना. आमचा पर्सनली सन्मान केलाय बुलेश आणि माझा. जेपी तू घरच्या मैदानावर खेळणार आहे. तुला माहिती आहे राई संघ बघा असा ताकदीशी आलाय. आज तुझ्यावर पण टेन्शन असणार कारण आपल्या सगळ्यांच्या बायका आज मंडपण असणार. बघा तुमच्या माहितीसाठी सांगतो बायकांसाठी राखीव ठेवलाय आम्ही. 50 साड्या दिल्या बायकांना त्या बायकान आणि तुमच्यासाठी हा तुम्ही 110 काय 100 टी शर्ट दिल त्या. आमचे जेपी सांगते आपण 130 देऊन टाकू सगळे. 130 टी शर्ट आज आमचे मैदानावर पाठीलेन कारण आमचं बरंच पाठीराखान. जेपी तुला काय वाटते. सर्वप्रथम सर्व संघांचे खूप खूप स्वागत आपल्या या आगरी मास्टरच्या टुर्नामेंटमध्ये. आणि आजचा जो सामना आहे जो उमेळमान मास्टर आगरी मास्टरसाठी जो महत्त्वाचा सामना असेल आमच्या टीमसाठी, कारण होम मैदान आहे, होम पिच आहे. होम पिचवरती खेळताना निश्चितच दडपण असतं. आपण बाकीच्या 22 गावामध्ये जातो तेव्हा एवढं दडपण नसतं कारण बघणारे प्रेक्षक भरपूर कमी असतात. यूट्यूबवरती बघणारे प्रेक्षक कमी असतात पण इकडे लाईव्ह मॅच बघणारे प्रेक्षकची संख्या आज जास्त आहे. आणि निश्चितच आमच्या जे प्लेइंग 11 आहेत त्या सर्व प्लेसवरती जो दडपण असेल की आम्हाला सामना काही करून जिंकायचा आहे. ठीक आहे क्रिकेटमध्ये हार जीत आहे पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू कारण आमच्या समोरचा जो संघ आहे राई संघ हा सुद्धा तितक्याच ताकदीचा आहे. आणि आजच्या म्हणजे या मोसमाचा आपण रेकॉर्ड बघितला तर राई संघाच्या नावावरती 2 प्रथम पारितोषिक आहे आणि उमेळमान संघाच्या नावावरती जो 2 प्रथम पारितोषिक आहे. तर ही लढाई असेल ती तिसऱ्या म्हणजे 3 नंबर
नंबरचा पारितोषिक पटकावचं आणि ह्या वर्षाच्या 1 नंबरला येण्यासाठी ही लढत असेल. नक्की नक्की खरं दोन्ही संघ आपलंच आणि आपलीच माणसं नागरी कोळी माणसं आपलं जीवाभावाचं पण आता त्यांजून बघ आपल्याला काहीतरी गिफ्ट दिले. हे काय आपल्याला फसवायचं काम नाही केलं त्यांजून. आपल्यावर ते प्रेम त्यांजून दाखविले जेपी. आपल्यावर तर प्रेम नक्कीच यांचं प्रेम आहे राई गावाचं आपल्याला. पण राई गावाचं प्रेम दाखवित असताना भगवान भाऊकडे दिसही नाही याची आम्हाला शंका लागली. कारण भगवान भाऊ आज मैदानात आम्हाला दिसला नाही. काही आमच्या माहितीच्या सूत्राकडून आम्हाला माहिती आहे की भगवान भाऊ मैदानात पोचलाय, पण अजूनपर्यंत आमच्या जवळ त्याचा संपर्क जायला नाही. खरोखरच सांगतो, चल येमू लवकर चल ना. खरोखर ताई संघाचा आभार मानायला पाहिजे देपी. खरोखर नाही, धन्यवाद. आई सगळ्यांनी एक सरप्राईज गिफ्ट दिलं ते त्यांचे बुलेश पाटील आणि आमचे अध्यक्ष दिनेश पाटील त्यांचे मित्र आहेत. पण म्हणजे मला पण दिलं, संघनायकाचा सन्मान करून त्यांना गिफ्ट दिलं, त्याच्याबद्दल मी राई संघाचा खूप खूप आभारी आहे. नक्कीच जेपी, नक्कीच आपलं भाऊबंधन ते ना, आपलं भाऊबंधन बघा प्रत्येक अँगल खेळामध्ये काय काय चढावड होते. नक्की तू सांगितलं 2 फायनल त्यांनी मारले, 2 आपण मारले, 3री मारते. बघा कोण पण जिंकते, क्रिकेट मात्र जिंकलं पाहिजे. हरू दे जिंकू दे, हर जीत तर होणारच आहे, त्यात काही शंकाच नाही. चला तत्पूर्वी दोन्ही कॅप्टन अँगलुबान धारावी माते की जय, न जरीमरी माते की जय. कारण क्रिकेटचा जय झाला पाहिजे ना. आपल्या आगरी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीश घरत साहेब एक टॉस उरवण्यासाठी आले. जगदीश भाऊ, उर्वा टॉस कोण बोलते त्यांनाच मान द्यायला पाहिजे. जेपी बॅट आला, मृदकर रायकर मोरवेकर बॅटूच बोलतो ना, बॅटूच आली. काय मला समजाय नाही यांचं काय. बॉल आला नाही बॅट आली. चला येमू आता बॅट आले तर काय कशी आम्ही फिल्डिंग घेणार आहे. जगदीश भाऊ, आपण व्यासपीठावर सन्मानाचं, तुम्ही फिल्डिंग घेणार आहात. जेपी आहे तुमच्या समोर. बघ दोघांची तुलना काय तर दोघं बरोबर. तुम्ही दोन्ही संघ 2-2 फायनल मारलेले आहे. 3री फायनलसाठी लढत आहे. यावाच साठी दोघांपैकी एकाला तुम्हाला, कारण आपण सगळे जिकालाच आलो, हराला कोण आलं नाही. फक्त खेळण का अर्जित तर होतेच. तर तुम्ही आता बॉलिंग घेतलेले आहेत. ते जेपीच्या संघाला कितीपर्यंत थांबाल तुम्ही? आम्ही कमीत कमी 50 रन पण थांबायचा प्रयत्न करू. ती पण चांगली टीम आहे. सगळ्या टीम चांगल्याच आहे रे, सगळ्या टीम. आणि नंतर मग काय बोलतात, अरे याचा हात दुखला रे, याने फटका बरोबर नाही मारला. नाही कारण दिवाला आपली तुला कारण असतं यम्मू. तो खेळाचा भाग आहे, तो करायलाच लागते. कारण तुम्ही काहीतरी विचार करून आले तर जेपी काहीतरी विचार करून आमच्या सगळ्या बायका त्या लहान त्या बायकाने यांचा खेळ दाखवायचा आहे. हे खेळ दिसलाच पाहिजे. तर तू त्याला 40 ते 45 पर्यंत थांबायचा प्रयत्न करणार आहे. आणि जेपी राई संघ जर 40 ते 45 पर्यंत मला थांबायचा प्रयत्न करील तर तुम्ही किती धावापर्यंत जावाल? ना आम्ही निश्चितच 60 धावा म्हणजे 60 ते 65 धावा जमा करण्याचा प्रयत्न करू. कारण समोरचा संघ आहे तो राई संघ आहे, त्याच्यामध्ये आम्हाला माहीत आहे. आम्ही बरेचसे सामने त्यांचे बघितले, त्यांच्या आमने सामनेसुद्धा आपले सामने झाले त्या वर्षी. आणि त्यांच्यामध्ये फलंदाज कोण कोण आहे ते आम्हाला माहीत आहे. आणि त्यांच्यासाठी आम्हाला 60 ते 65 धावा जमा करावेच लागतील. नक्की जेपी हा कॉन्फिडन्स पाहिजे. हेमूचा कॉन्फिडन्स बघितला, त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावर रिॲक्शन दिली, म्हणजे 10 ते 15 रनाचा फरक तुम्ही दाखविला. नाही नक्की 10-15 ने 5-10 तरी आले तरी खेळत बघा अनिश्चिततेचा खेळ आहे. खेळामध्ये काही होऊ शकते. तत्पूर्वी जगदीश भाऊ गेले तर मी आपल्या याला सांगतो फ्रूट बास्केट द्या. जयेश कुठे गेला? जयेश कुठे गेला? चला फोटो. वेलकम मित्रा संकेत पाटील, तुझं हार्दिक अरे वा, स्वागत. आमचे मित्र संकेत पाटील आमच्या सोबत आहेत. संकेत वेलकम. संकेत बोलायला लावत कॅप्टन बोलही नाही, बोलतो करासाठीच आपण आता उभं राहिलो. आमचा बोलते कॅप्टन, आमचा कॅप्टन मिटिंगला बोलते, यांना कोण बोलायच नाही. त्याच्यामुळे आपला समाज मागे पडते. मित्रांनो पण बोला, प्रत्येक वेगळे आपलं मत मारा. मतभेद असले पाहिजे पण मनाचा भेद करू नका. ओर टू भरत राहत सर. थँक्यू, धन्यवाद दिनेश पाटील. आणि काय आपण पाहतो, एका साईडला जयप्रकाश आणि एका साईडला हेमप्रकाश अशी मॅच आहे. एक राई आणि उमरमान का दोन्ही कॅप्टन आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टनच्या मागे प्रकाश हा नक्कीच शब्द आहे. हेमप्रकाश आणि जयप्रकाश. मॅच ऑन. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 6 धावा. आणि आजच्या या मालिकेमध्ये जो परफॉर्मन्स उमरमान संघानं दाखवलेला आहे त्या परफॉर्मन्सवर नक्कीच आपले किणी सर भरपूर खुश झालेले आहेत. आणि किणी सरांकडून जवळपास मला वाटते 20 ट्रॅक या उमेदमान मास्टर्स टीमला या देण्यात आलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद किणी सर. बॅटची एज लागली होती त्या ठिकाणी. डायरेक्ट हिट होणार का? सिंगल.
एक धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. धावसंख्या झाली आहे फलकावर ती म्हणजेच 7. मोहन घरात ज्याप्रमाणे आपण प्रवीण गाभणे यांचा इतिहास पाहिला त्याप्रमाणे आपण मोहन घरात यांचा देखील इतिहास पाहतोय. जवळपास 6 अर्धशतक 6 हाफ सेंचुरी या खेळाडूच्या खात्यावर आहेत. मोहन घरत हा खेळाडू तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. जवळपास या वेळेस देखील या मोसमामध्ये देखील एक दमदार कामगिरी मोहन घरतच्या माध्यमातून आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलेली आहे. ऑफसाईडला चेंडूला टॅप केलं गेलं. मिड ऑफ रिझन मधून शतरक्षक त्या ठिकाणी येतोय, चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच मिळेल. या मोसमातील पहिली स्पर्धा मोहन घरत खेळला होता मालजीपाड्याच्या त्या मैदानावर. जवळपास 24 डिसेंबर 2023 रोजी आपण दोस्त पहिली स्पर्धा पाहिली होती 23 स्पर्धेच्या मालिकेमधील. आणि त्या पहिल्या स्पर्धेमध्ये मानव तुझ्या माहितीसाठी पहिलं अर्धशतक मोसमातील पहिलं अर्धशतक झलकालं होतं. मोहन घरत यानं कोलशे टीमचा खेळाडू आणि खास करून नाबाद खेळी केली होती. NS भाईंदर संघाच्या विरुद्ध 295च्या स्ट्राईक रेटनं 20 चेंडूमध्ये जवळपास 69 धावा या मोहन घरतनं आपल्या बॅटनं बनवल्या होत्या. त्याच्यामध्ये 6 षटकार आणि 2 चौकार हे आपण मोहन घरत यांच्या बॅटमधून पाहिले होते. या मोसमातील पहिलं अर्धशतक आणि जवळपास आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअरमधलं मला वाटतं ते 5वं की 6वं अर्धशतक होतं मोहन घरत यांचं. तो आज खेळाडू या खेळपट्टीवर पाहायला मिळतो. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 8. त्याप्रमाणे आपण प्रफुल्ल यांना देखील पाहणार आहोत. प्रफुल्लने देखील आपला या मोसमातील पहिलं अर्धशतक झळकावलं होतं. गोलंदाजी ट्रॅकवर त्या ठिकाणी येतोय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मिस्टर गौतम या गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जातोय. धावसंख्या 8. JP कडून एक चांगलं वक्तव्य आपण पाहिलं की आपण घरच्या मैदानावर खेळतोय आणि घरचा प्रेक्षक वर्ग हा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दाखल झाला आहे. त्या कारणाचं थोडंफार प्रेशर आमच्यावर आहे. मात्र मी तर म्हणेल की तुम्ही तर आता 40+ क्रिकेट खेळता, प्रेशर घेण्याची सवय तुम्हाला व्हायला हवी. कारण तुम्ही यंगचं क्रिकेट खेळला होता तेव्हा देखील प्रेशर होतं. त्यानंतर आपल्या घरामध्ये थोडंफार आपलं प्रेशर असतं आपल्यावर. त्यानंतर आता मास्टर्समध्ये देखील तुम्ही प्रेशर घेणार तर मग काय सोडून द्या. कारण एखादी डाळ जरी शिजवायची असते तर त्याला प्रेशर कुकरची शिट्टी घेणं खूप गरजेचं असतं. क्या बात आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू येतो डॉट. म्हणजे कुठलीही वस्तू म्हणजे डाळ शिजवा, वाटाणे शिजवा किंवा मटण शिजवा, शिट्टीशिवाय पर्याय नाही आहे. मात्र ज्यावेळेस प्रेशर येईल तेव्हाच शिट्टी वाजेल आणि तेव्हाच ती एखादी गोष्ट शिजते. भरत पाटील लक्षात ठेवा. उदाहरण दिलं मी तुम्हाला फक्त, कारण प्रेशर आला तर नक्कीच तुम्ही त्या प्रेशरमधून चांगल्या प्रकारे बाहेर येऊ शकता आणि आपल्या टीमला विजय मिळवून देऊ शकता. मोहन घरत डावखुऱ्याचा खेळाडू आपण पाहतोय. मात्र मेघनाच्या बॅटमधून आपण तो काय फटका पाहिला, जबरदस्त फटका. यावेळेस ऑन साईडला चांगल्या चेंडूला खेळलं जात आहे. वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला फील्ड केलं गेलं. एक धाव तर नक्कीच मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9 धावा. बॅक टू द बॉलर. समोर खेळला होता बरोबर गोलंदाजाच्या. मात्र चांगला प्रयत्न गोलंदाजाने केला होता चेंडूला अडवण्यासाठी. जबरदस्त एफर्ट लावलं होतं त्या ठिकाणी. धावसंख्या झाली आहे ती 1-1च्या सहाय्यानं. जवळजवळ 10 धावा. उमेदमानचा संघ थोड्याच वेळात खेळणार आहे मित्रांनो. मात्र हरेश घरत यांच्या इनिंग विषयी नक्कीच मी बोलणार आहे, कारण तो रेकॉर्ड अजूनही समोर आहे मित्रांनो. 71 इनिंग आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील हरेश खेळला होता.
एकूण चेंडू 405 चेंडूचा हरीशनं सामना केला होता. त्याच्यामध्ये 754 धावा या हरीश घरत याने बनवल्या होत्या. 39 चौकार आणि जवळपास 43 षटकार हे आपण हरीश घरत यांच्या बॅटमधून पाहिले होते. यावेळेस फटका पसतोय बॅटची. एक चेंडू एसटीच्या मागे निघून येतो, एकदा मिळेल. आणि जवळपास आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनामध्ये हरीश घरतनं 83 षटकं मानव 83 षटकं हाताळली होती. 83 ओव्हर हाताळल्या होत्या. 679 धावा हरीशनं खर्च केल्या होत्या आणि 84 विकेट या हरीश घरत यांना काढल्या होत्या. हा हरीश घरत यांचा मास्टर्स क्रिकेटचा इतिहास, मास्टर्स क्रिकेटचा करिअर मी तुमच्यापर्यंत पोहोचवला मित्रांनो. कारण हरीश घरत यांची आपण ही स्पर्धा खेळतोय. हरीश घरत यांच्या स्मृतींना उजाळा देणारी आपण ही स्पर्धा या ठिकाणी खेळत आहोत. धावसंख्या 11. कुलशेत वर्सेस नारंगी. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत राई वर्सेस उमेणमान, टॉप वर्सेस टॉप. एवढी बॅटची एज लागली गेली. थर्ड मॅन रेझरमध्ये जॅक्सन चेंडूला फील्ड करतो. जॅकी नरेंद्र आहे, माफ करा, मला वाटतं जॅकी आहे काय. आज प्रकाशला मी बऱ्याच वेळानंतर पाहिलं. आज वेळ दिलाय प्रकाशनं आपल्या टीमला. कारण ते दिवस कोण विसरणार ज्यावेळेस प्रकाश, JP, शांताराम, प्रवीण, त्यानंतर म्हणायचं गेलं तर गुडलक आपला असायचा, दिलीप पाटील, त्यानंतर महेश मांगेला ओपनिंगसाठी यायचे. म्हणजे तो काळ अजूनही डोळ्यासमोर आहे. आणि आज मात्र योगेश घरत यांच्या खांद्यावर खूप मोठी जबाबदारी नारंगी टीमची ॲज अ कर्णधार म्हणून. चांगला फटका आहे, मात्र फटका फसतोय, चेंडू हवेत. हा झेल होईल का? मोहन घरत यांचा होता हा कॅच, मात्र तो कॅच त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. मोहन घरत यांना एक जीवनदान. मग अशा आपण पाहिलं तर प्रवीण गावड यांना जीवनदान दिलं गेलं होतं, मात्र पुढच्या चेंडूवर प्रवीण गावड आऊट झाला होता. यावेळेस मोहन घरत यांना एक जीवनदान मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलेलं आहे. धावसंख्या पडकावर झालेली आहे ती म्हणजेच 14. दोन षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या 14. विजयासाठी टार्गेट सेट केला आहे 63 धावा. काल आपण सर्वात उच्चांक पाहिला मला वाटतं 64 धावेचा पाणजू संघाचा. 63 धावा झाल्या होत्या आणि जवळपास 64 धावा विजयासाठी ठेवल्या होत्या समोर. आणि त्या 64 धावा पाणजू संघानं चेस केल्या होत्या. आणि आज तेच लक्ष आहे कोलशेत टीम समोर. पाणी ज्या ज्या वेळेस लागेल त्या त्या वेळेस पाणी मागत जा. मी म्हणेल तुम्हाला पाणी त्या त्या वेळेस दिला जाईल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू झालेत, फलकावर धावा आहेत त्या 14. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 18. 63 धावा करायच्या आहेत, म्हणजे अजूनही 18 चेंडूमध्ये धावा एकूण करायच्या आहेत त्या 39. ना आमच्या समोर कोण आहे मित्रांनो? मानव आहे स्कोरिंगसाठी, त्याच्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे. 39 धावा 18 चेंडू. उन्हात तापले आहेत तरी देखील मायबाप प्रेक्षक राजे या मैदानाच्या दिशेने आपली वाटचाल करतात. त्या समस्त मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. चांगला फटका आहे, ॲडबॅ बॅटनं क्षेत्र निवडलं गेलं. लॉंग ऑन्स डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता मिस्टर मनोहर. कुठलीही चुकी होत नाहीये. एक सगळ्यात मोठी विकेट, प्राइजलेस विकेट, मिस्टर मेघनाथ घरत. बॅक टू द पॅव्हिलियन, आउट गॉन. थँक्यू डीचे. इथे मात्र या खेळाडूंना राडा करावा लागेल कारण जवळपास 63 धावा करायच्या आहेत आणि
चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 17 आणि 17 चेंडूमध्ये 39 धावांची गरज. म्हणजे हा राडा तर करावा लागेल. बॅट आणि बॉल मधलं हे द्वंद्व मैदानाच्या हॅलो. आतमध्ये सुरू आहे. इथं आगमन झाले हरिचंद्र पाटील यांचं. वेलकम हरिचंद्र पाटील. हे बाबू तिकडे याच्यात जा तिकडे. यावेळेस स्वीप करतो चेंडूला. ऑन साईडला चेंडू निघून येतोय. लॉंग लेग रिजन मधून मनोहर वेगण येतोय त्या ठिकाणी. सिंगल, एक धाव मिळेल मोहन गरत. अशा क्रुशल कंडिशनच्या मॅचेस मोहननं आपल्या स्वबलावर अनेकदा आपल्या टीमला विजयी जिंकून दिलेत. कारण एक सामना मी कधीही विसरू शकणार नाही आहे. 97 धावा दहिसर संघानं कोळशे संघासमोर ठेवल्या होत्या मानव पांडूच्या मैदानावर. त्यावेळेस बऱ्याच जणांना असं वाटलं होतं की दहिसर संघ आरामात जिंकेल. 97 धावा, 5 ओव्हर 97 धावा खायची गोष्ट नाही आहे. जितका आपण वडापाव सोप्या पद्धतीने खातो तितका सोपं नाही आहे 97 धावा करणं. मात्र त्या 97 धावा या कोळशे टीमनं चेस केल्या होत्या. त्याच्यामध्ये मोहन गरत यांची इनिंग खूप महत्त्वपूर्ण ठरली होती. फुलटॉस आहे. यावेळेस स्वीप करतो चेंडूला मिड विकेटच्या दिशेनं. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव तर वेगानं पूर्ण दुसऱ्या धावेसाठी शूट. मोहन गरत डेंजर झोन मध्ये होते. 2 धावा. धाव संख्या 17. शांत क्रिकेटर, संयमी क्रिकेटर आहे आणि म्हणायचं गेलं तर इंटेलिजंट क्रिकेटर आहे मोहन गरत. सावध पवित्रा कधी घ्यायचा आहे, कधी आक्रमण करायचं आहे, कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे. इथं शुभ सन्मान केला जातो. हरिचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान करा. या सगळ्या गोष्टी मोहन गरत यांना बरोबर माहिती आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, कुठला गोलंदाज महत्त्वपूर्ण आहे, कुठल्या गोलंदाजाला सन्मान पद्धतीने खेळणं, खालून खेळणं गरजेचं आणि कुठल्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट एरियल रूट पकडणं. जागा बनवली होती. ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी आला होता. व्ही अँगल त्या ठिकाणी निर्माण केलं होतं मोहन गरत यांना. मात्र लाईन सोडली गोलंदाजानं. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18. यावेळेस मिस्तान स्टोक आहे. सेफली लँड होईल. शॉर्ट मिड विकेट रिझर्व चेंडू लँड झाला. 2 धावा या ठिकाणी पाहिला आपण तर आरामात पूर्ण केल्या मोहन गरत यानं. जोपर्यंत मोहन गरत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत चिंता ही नारंगीच्या डगआउटमध्ये असेल, नारंगीच्या खेळाडूंवर असेल. पूर्ण कल्पना आहे की मोहन गरत एक प्रकारे म्हणायचं गेले तर वादळापूर्वीची शांतता, असं एक वाक्य नक्कीच या खेळाडूसाठी मी म्हणू शकतोय. कारण ऐन वेळेवर मॅचला आपल्या बाजूनं खेचून आणणारा हा सर्वात मोठा खेळाडू आहे खेळपट्टीवर. धावसंख्या 20. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 14 नाही, मला वाटतं 15 ना, 14 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायच्या आहेत त्या 33 माफ करा, 43 माफ करा, 43. मग थोडीशी चुकी झाली होती. 39 मी म्हटलं होतं, तिथे 49 मला वाटते मानव होते धावा. 39 नाही 49 हव्या होत्या, कारण 63 धावा आपल्याला करायच्या आहेत. थँक्यू. दिल्ली बहुत दूर आहे. कोलशे 42 धावा करायच्या आहेत. लक्षात ठेवा, थोडीशी चुकी झाली होती स्कोअरबोर्डमध्ये, कारण इंग्लिश माध्यमातून इंग्रजी माध्यमातून शिकलाय मानव, त्याच्यामुळे थोडंसं मराठी आकड्यामध्ये थोडंसं नक्कीच ते ओळखता आलं नाही असं मी म्हणू शकतो त्याला. 42 धावा करायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 13-42. विकास समोर आहे. हा चेंडू खूप महत्वपूर्ण असेल. विथ द स्विंग बॅकहँड डिलिव्हरी केली होती यावेळेस, मात्र जबरदस्त फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझर्व मध्ये चेंडूला खेळला जात आहे. या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. संघ पोहोचला गेला कोळशेचा, तो जवळपास 23 या धावसंख्येवर. येणारे चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत कोळशेत या टीमला त्या 40. 12 चेंडू 40 धावा.
थँक्यू डीजे, तू हे गण्यासाठी गाणं लावलं तुझे त्याबद्दल मी तुझं मनापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू 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 डीजे. धावा संख्या झालेले आहेत ती म्हणजेच 23 धावा करायच्या आहेत. त्या 40 चेंडू शिल्लक आहेत ते 12. चेंडू 40 धावा. जितू शेळके मैदानाच्या आतमध्ये बॅट घेऊन आले होते की कानमंत्र घेऊन आले होते, काय संदेश दिला असेल? पोस्टमॅनचा रोल अदा केला होता जितू शेळके यांना मैदानाच्या आतमध्ये. मात्र त्या पोस्टमॅननं काय चिठ्ठी आणली, काय संदेश आणला? कारण आपण बॉर्डर पिक्चर पाहिलं असेल, ज्यावेळेस एखादं पत्र येते त्यावेळेस ते खास करून सीमेवरचे जवान किती खुश झाले होते. मात्र हा संदेश नक्की कुठला आहे? मैंने प्यार किया चित्रपटातील संदेश आहे हा की बॉर्डर चित्रपटातील संदेश आहे? क्या बात है, न्यू जर्सी बोला, क्लास जर्सी, खरोखर खूप सुंदर जर्सी आहे ओला. वाईटचा इशारा. पहिला चेंडू अवांतर. योगेश घरात गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा कॅप्टन समोर येत आहेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी समोर आहे मोहन घरात. 12 चेंडू आणि 39 धावांची गरज. हे षटक किती धावेचं असेल? इथून एक प्लॅनिंग असेल की मॅक्झिमम 20 धावा, जेणेकरून शेवटच्या ओव्हरपर्यंत 20 धावा जायला हव्यात. यावेळेस हा फटका हवेत खेळला जातोय. मोहन घरत यांचा फटका फसला जातोय. प्रयत्न तर केला होता झेलच्या बरोबर खाली पोहोचण्यासाठी योगेश घरत यानं, मात्र त्या ठिकाणी ते पोहोचू शकले नाहीत. वेलकम चंदू. ओवळ्याची स्पर्धा, होळी धमाका मी म्हणू शकेल त्या स्पर्धेला. ओवळ्याच्या कोंबर होळीच्या दिवशी त्या स्पर्धेची ग्रँड फिनाले आपण पाहणार आहात. धावा झालेल्या आहेत त्या जवळपास 26 धावा. थँक्यू डीजे. मोहन घरात या ठिकाणी बाद होत आहेत. कुठेतरी नक्कीच थोडंसं कॉन्फिडन्स लेवल जो आहे तो नक्कीच थोडासा वाढला असेल नारंगी या टीमचा. कारण महत्त्वपूर्ण विकेट, कारण या ठिकाणी हा खेळाडू जर क्रीजवर उभा राहिला असता शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण कल्पना होती नारंगी संघाला की कदाचित आपला धोकादायक ठरू शकला असता. मात्र मोहन घरात डगआउट रिझनमध्ये संघांना मी विनंती करतो, जे संघ या ठिकाणी आलेले आहेत, एक महिलांसाठी राखीव कक्ष आहे, त्या महिलांच्या कक्षामध्ये आपण बसू नये विनंती करतोय. मला वाटतं ओळा आणि बालकुम संघ त्या ठिकाणी बसलेला आहे, तर तो महिलांचा राखीव कक्ष आहे. ज्याप्रमाणे आपण बसमध्ये पाहतो ना महिलांसाठी राखीव, ट्रेनमध्ये देखील महिलांसाठी राखीव, त्याप्रमाणे या ठिकाणी उमेदवारांनी देखील राखीव, ही राखीव सीट आहे, लक्षात ठेवा महिलांसाठी. खेळाडूचं नाव कोण आहे? बॅट्समॅन ओ सुरेख 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 चेंडू. जगदीश भाऊ कोण आहे बॅट्समॅन? दिनेश निलेश येतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विकास आणि निलेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लक्ष खूप मोठं आहे कोळशेद या टीम समोर. पुन्हा एकदा ब्लॉक हॉलचा चेंडू पास होता, गोलंदाज चेंडूला फील्ड करतोय. एक धाव इथे देखील मिळेल. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 29 धावा या फलकावर. 8 चेंडू आणि 34 धावांची गरज या मैदानावर. लक्षात ठेवा एक रेकॉर्ड झाला आहे, 6 चेंडू आणि 44 धावा मानव या मैदानावर झालेल्या आहेत. आणि क्रिकेटमधली कुठलीही धावसंख्या मित्रांनो सेफ नसते, लक्षात ठेवा. कितीही धावा तुम्ही बनवा त्या सेफ आपण म्हणूच शकत नाहीयेत किती धावा सेफ आहेत म्हणून. चांगला फटका, वापसी करणारा हा फटका, म्हणजे जवळपास मी म्हणेल जो संघ कोळशेदचा ICU रूम मध्ये होता त्या ICU रूम मधून कोळशेद टीमला बाहेर काढणारा हा फटका. 6 धावा.
थँक्यू. षटकार 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 आणखीन एक षटकार आला तर नक्कीच एक खूप मोठं कमबॅक असेल कोलशेट टीमचं या मॅच मध्ये आणि या स्पर्धेमध्ये. एक षटकार आलाय, धावा झालेल्या या षटकाराच्या साहाय्याने जवळपास 35 धावा चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 7 धावा करायच्या आहेत त्या 28. म्हणजे इथून या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर टाकणं गरजेचं होतं. माझा डाऊन द करून चेंडू मिड विकेट दिशेने निघून येतोय. एक धाव तरी ते मिळेल. 27 धावा समोर येत आहेत. 6 चेंडू आणि 27 धावा करायचे आहेत कोलशेट टीमला. शेवटचा गोलंदाज कोण असणार आहे? कारण एका साईडला आपण पाहिलं पहिलं षटक हाताळलं होतं ते म्हणजे प्रवीणनं, दुसरं षटक आपण पाहिलं तर गौतमनं हाताळलं, तिसरं आपण पाहिलं तर परशुरामनं हाताळलं, चौथं षटक योगेशनं, आता 5वं षटक कोण, किशोर की रमेश मांगेला. धावा झालेल्या आहेत त्या 36. 27 धावा करायचे आहेत 6 चेंडू. महिला कक्ष जरा रिकामी करा विनंती करतोय मी खेळाडूंना. ते महिला कक्ष आहे इथे. उमेदमान संघाने ज्या 50 साड्या दिल्या आहेत म्हणजे 50 महिला तिथे येतील. तर प्लीज खेळाडू जर त्या ठिकाणी बसले असतील त्या खेळाडूंना विनंती करतोय की जो महिला कक्ष जरा तो रिकामी करा. 6-27 8-27 ची वसई लोकल असते नायगावरून. मात्र इथे 6-27 6 चेंडू 27 धावा करायचे आहेत कोलशेट टीमला. गोलंदाज रमेश मांगेला. मी म्हटलं होतं की चेंडू कोणाकडे दिला जाईल. किशोर एक त्यांच्याकडे ऑप्शन होता, रमेश मांगेला सारखा एक अनुभवी गोलंदाज त्यांच्याकडे ऑप्शन होता. बरं तो 7-27 पण जावाला कोण नेणार ट्रेनला? जुगजुग गाडी कोण नाही जाणार? कोण नाही कोण जाणार. नेणार? जुगजुग गाडी जावाचा काय प्रश्नच नाही दोन्ही संघाचा. वेलकम नंदू पाटील, आपलं हार्दिक स्वागत. गावदेवी मंडप डेकोरेटचे मालक सन्माननीय नंदूजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. 6 चेंडू आणि 27 धावांची गरज. 6-27 रमेश मांगेला गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर पहिला वार. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 6. षटकार. थँक्यू. 6-27 असले तरी देखील काय त्या देखील धावा आम्ही काढू शकतोय. पहिल्या चेंडूवर आघास केलाय कोलशेट टीमना. जबरदस्त फटका. इथून नक्कीच टेन्शन न वाढलं असेल थोडंफार नारंगी या टीमचं. पहिला चेंडू षटकार. दुसरा चेंडू सरळ बॅटने खेळला जातोय साइड स्क्रीनच्या समोर. डीपला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिस्टर कॅप्टन योगेश घरत आहेत. यावेळेस नक्कीच एक महत्वपूर्ण विकेट. फलंदाज मात्र परतीच्या मार्गी. इथं आगमन झाले अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव भगवानजी पाटील साहेब. वेलकम ओला संघ. आपलं खूप खूप स्वागत आहे. खूप स्वागत आहे ओलवास. खरोखरच भगवान भाऊ आयला काय रोनक आली बघा. भगवान दादा आयला म्हणजे काय सांगायलाच नको. राई संघ कवच येऊन पोचलाय. आता आयला इथं भगवान भाऊ. वेलकम भगवानजी पाटील साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावर. काल देखील भगवान दादा होते, आज देखील या ठिकाणी आहेत. नवीन खेळाडू येतोय मिस्टर, मला वाटतं नवीन येतोय का, दिनेश येतोय. दिनेश येतोय नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बैठक स्टोक पाहतोय आपण. क्षेत्ररक्षण क्या बात आहे. अंगाची माती झाली तरी चालेल, मात्र मला चेंडू त्या ठिकाणी अडवायचा होता. कारण जर कपड्यांना डाग लागत असतील मानव तर नक्कीच ते डाग चांगले देखील असतात जर चांगल्या गोष्टी होत असतील तर. कारण आताच्या घडीला सर्फ एक्सेल 10 रुपयात मिळते.
त्याच्यामुळे 10 रुपयात आपण ते डाग काढू शकतोय कपड्यावरचे. चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायचे 17. हा चौकार महत्वपूर्ण, एक संजीवनी देणारा हा चौकार. चेंडू शिल्लक आहे 3, धावा करायच्या आहेत त्या 17. दोघांच्याही विकेट जर आपण पाहिल्या, दोघांच्याही विकेट समसमान आहेत. त्याच्यामुळे नाणेफेक देखील पाहिली जाईल. मात्र 3 चेंडू 17 धावा. 3-17 नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. सुटकेचा श्वास सोडला असेल नारंगी टीमच्या खेळाडूनं. 2 चेंडू आणि 17 धावा. नेक्स्ट मॅच, बिग मॅच, बिग फाईट. बॅट आणि बॉलचं द्वंद्व आणि जबरदस्त द्वंद्व तुम्हाला पाहायला मिळेल. जेम्स बॉन्ड राई वर्सेस आपण पाहणार आहात यजमान आणि आयोजक प्रायोजक मिस्टर उमेलमान मास्टर्स. चला इथं आगमन झाले आमचे यारोके यारचे मित्र मास्तर किशोर पाटील, नंदू पाटील, भावेश. या आपलं वेलकम, स्वागत. आणि वैभव, जबरदस्त असं व्यक्तिमत्व एकसर गावचे. तर नक्कीच मात्र या धावेनं मात्र पराभवातील अंतर हे कमी केलं कोलशेट टीमनं, इतकंच मी म्हणू शकतोय. धावत संख्या झालेली आहे ती म्हणजे 47 धावा या फलकावर. बॅटची एज, चेंडू मात्र मागे निघून येतोय फाईन लेग रिझन मध्ये. अशा रीतीने आपण पाहताय त्या ठिकाणी नारंगी मास्टर्स संघ या ठिकाणी विजय होतोय. अभिनंदन नारंगी मास्टर्स, आणि या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल मी कोलशेट टीमचा देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद कोलशेट, आपण इथे वेळेवर आलात, थँक्यू. आणि पुढील वाटचालीसाठी नारंगी संघाला खूप खूप शुभेच्छा. इथं आगमन झालेलं आहे अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेचे खजिनदार महेशजी मांगेला सर. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. महेशजी मांगेला सर, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमचे मित्र यारोकी यारचा सर्व ग्रुप आज उमेलमान मास्टर्ससाठी इथे आलेला आहे, मंचावर आहेत. उमेलमान मास्टर्स संघ भगवान भाऊ आलेले आहेत.